नमस्कार. तर मी आज बनवली होती महाराष्ट्रीयन डिश मटकीची उसळ, वडा, फरसाण, कांदा, लिंबू. तर चला ही कशी बनवली शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, तर तुम्हाला समजेल. प्रथम जाऊन मार्केटमधून मटकी आणली, ही 3-4 पाण्याने वॉश करून घ्यायची आणि मी बाजूला टोप ठेवलं होतं पाणी बॉईल होण्यासाठी. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मटकी टाकायची, चांगली बॉईल करून घ्यायची. त्याच्यानंतर मी एक बाजूला कढई ठेवली होती, त्या कढईमध्ये आपण तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर तो कांदा परतवून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर आपण कढीपत्ता आहे ना तो तोडून टाकायचा, कारण का जेणेकरून त्याला वास चांगला येतो. टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो शिजताना आपण थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून ते लवकर शिजेल. त्यानंतर आपण घरगुती मसाले असतात ते टाकून घ्यायचे. अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, हळद टाकायची, तिखट मसाला टाकायचा आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा आणि आपल्याकडे जो गोडा मसाला असतो ना तो टाकायचा. आणि त्याच्यानंतर आपण जे कांदा खोबरा आहे ना ते जो गॅसवरती ना मी भाजून घेतलं होतं, जरा काळसर करून घ्यायचं आणि ते मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. आणि मग त्याच्यानंतर ते पण टाकून घेतलं ते वाटत. आणि म्हणजे आपण मटकी शिजवली होती ना त्याचं जे पाणी होतं ना ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपली मटकीची उसळ रेडी होते. अशा प्रकारे बनते ही महाराष्ट्रीयन डिश, ही मटकीची मिसळ. जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की जावा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच मी तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय आणि जाऊन नक्की फॉलो करा. बाय, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.